महिला आरक्षण लागू करण्यासाठी नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयक, मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेशांसंदर्भात अशी 3 विधेयकं आज संसदेत सादर होत आहेत। त्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। 16 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान हे विशेष अधिवेशन होईल। महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयकाला विरोधकांचा पाठिंबा आहे, पण सीमांकनाला विरोध करण्यात आलाय। 2029च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षण कायदा लागू करण्याच्या उद्देशानं आणलेल्या विधेयकाचं अधिकृत नाव नारी शक्ती वंदन अधिनियम असं आहे। लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% आरक्षण लागू करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय। यावेळी केंद्र सरकारकडून 2011च्या जनगणनेच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। यामागे लोकसभेच्या जागा वाढवण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे। यासाठी घटना दुरुस्ती करण्यात येणार आहे। लोकसभेत सध्या 543 खासदार आहेत, ही संख्या 850 पर्यंत वाढणार आहे। महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदी 17 एप्रिलला चर्चेला उत्तर देऊ शकतात। सरकार आज 3 विधेयकं सादर करेल। केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल सभागृहात सुधारणा विधेयकं सादर करतील। तर 131वी घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी लोकसभेत 2/3 मतं हवीत। लोकसभेत सध्या 543 जागांपैकी 3 जागा रिक्त आहेत, म्हणजे एकूण जागा आहेत 540। घटना दुरुस्ती मंजुरीसाठी 540 पैकी 360 मतांची आवश्यकता आहे। एनडीएकडे 293 खासदारांचं बळ आहे, तर इंडिया आघाडीचे 232 खासदार आहेत। लोकसभेत 7 अपक्ष खासदार आहेत, तर छोट्या पक्षांचे 8 खासदार आहेत। तर या घटना दुरुस्तीची नेमकी आवश्यकता का निर्माण झाली आहे ते आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणजे 160व्या घटना दुरुस्तीनुसार संमत झाली आहे। त्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची तरतूद झाली आहे। तर आरक्षण लागू होण्यासाठी नव्या जनगणनेनुसार परिसीमन करणं अनिवार्य होतं, म्हणजेच 2027ची जनगणना, त्यानंतर परिसीमन, मग आरक्षण असा मार्ग होता, ज्यामुळे 2029च्या निवडणुकांपूर्वी अंमलबजावणी अशक्य होती। तर विरोधी पक्षांची नेमकी रणनीती काय ते देखील पाहूयात। घटना दुरुस्ती विधेयक संमत करण्यासाठी मोदी सरकारला 2/3 बहुमत आवश्यक आहे। तर इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी ठरवल्याप्रमाणे घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान करायचं आहे। मोदी सरकारला आकड्यांची जुळवाजुळव करताना विरोधी पक्षातील खासदारांच्या मतांची आवश्यकता लागेल। तर विरोधी पक्षाच्या खासदारांची एकजूट कायम राहिली तर सरकारला घटना दुरुस्ती मंजूर करून घेता येणार नाहीये। तर सरकारची नेमकी काय रणनीती आहे तेही पाहूयात। तर विरोधी पक्षाच्या खासदारांनी घटना दुरुस्तीच्या बाजूने मतदान करावं यासाठी सरकारकडून फ्लोर मॅनेजमेंट केलं जात आहे। विरोधी पक्षांनी व्हीप काढलंय, तरीही समर्थनार्थ मतदान की विरोधात याचा त्या व्हीपमध्ये उल्लेख नाही। उदाहरणार्थ शरद पवारांचे राष्ट्रवादी। तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू निवडणुकीमुळे काही खासदार अनुपस्थित राहिल्यास सरकारला त्याचा लाभ होऊ शकतो। तर महिला आरक्षणाला विरोधकांचा पाठिंबा आहे, मात्र मतदारसंघ फेररचनेला विरोधकांचा विरोध आहे आणि त्यामुळे या अधिवेशनामध्ये सरकार आणि विरोधकांमध्ये घमासान पाहायला मिळणार आहे। प्रदीर्घ अशी चर्चा होणार आहे आणि त्यानंतर मतदान होईल। मात्र हे विधेयक संमत करून घेण्यामध्ये सरकारला यश येणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।